एक महत्त्वाची बातमी नाशिकच्या चांदवडमधील बेकायदेशीर मजारीवर तोडक कारवाई करण्यात आली। चांदवडमधील राष्ट्रीय महामार्गावरील बेकायदेशीर मजारीवर कारवाई करण्यात आली। नितेश राणे याच मजारीच्या मुद्द्यावरून अधिवेशनात आक्रमक झाले होते। राष्ट्रीय महामार्गावर मध्येच अनधिकृत मजार कशी काय बांधली जाते असा सवाल राणेंनी केला होता आणि या संदर्भात राणे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार होते। दरम्यान त्याआधी मध्यरात्री अनधिकृत मजारीवर प्रशासनाने तोडक कारवाई केली आहे। नितेश राणे यांनी विधानसभेच्या आवारामध्ये पत्रकार परिषदेमध्ये एक दावा केला की मालेगाव नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील सोग्रस फाट्यावरती हायवे प्राधिकरणाच्या महामार्गावरती एक अवैधरित्या मदार बसवण्यात आले आणि त्या पार्श्वभूमीवरती त्यांनी गंभीररित्या महामार्ग प्राधिकरणावरती मोठ्या प्रमाणात आरोप देखील करण्यात आले। आपण बघू शकतो याच ठिकाणी ती मदार बसवण्यात आली होती। काल या नितेश राणे यांच्या आरोपानंतर मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी तणाव देखील निर्माण झालेला होता आणि त्या पार्श्वभूमीवरती नितेश राणे यांच्या मोठ्या तक्रारीनंतर ही मदार आता पोलीस प्रशासनाने या ठिकाणी हटवून बाजूला स्थलांतरित केले आणि कुठल्याही प्रकारचा मध्यरात्री हा पोलिसांनी कोणालाही न कळता हा प्रकार घडून आणलेला आहे। त्या पार्श्वभूमीवरती पोलिसांनी सावधगिरी